विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, मंत्री झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी। आंदोलनात ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणीही नाही, मवियाच्या बैठकीलाही दांडी। राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती। 16 मार्चला होणार राज्यसभेची निवडणूक। मवियाकडून राज्यसभेवरती कोण जाणार, चर्चांना उधाण। शरद पवारांनी राज्यसभेवरती जावं अशी सर्वांची इच्छा, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। तर पुढील आठवड्यामध्ये उमेदवार निश्चिती, सतेज पाटलांनी केलं स्पष्ट। राज्यसभेसाठी भाजपकडून रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित। विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्या नावाची ही चर्चा। आज रात्री वर्षा निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक। भाजपच्या 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस, 12 चिटणीसांसह युवा मोर्चाच्या अध्यक्षांची घोषणा। केशव उपाध्ये पडळकर, अर्चना पाटील चाकूरकर, सुजय विखे उपाध्यक्षपदी, नवनाथ बन यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपद। राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असतानाही कंत्राटदारांना चालान दिल्याचा आरोप। वर्षभरात केवळ 13,000 कोटी वितरित, अजूनही 77,000 कोटींची देयके थकीत असल्याचा कंत्राटदार महासंघाचं स्पष्टीकरण। गडचिरोलीमधील मोहफुलाच्या दारू निर्मितीच्या कारखान्यासाठी नियोजित जनसुनावणी स्थगित। 9 मार्च रोजी होणार होती जनसुनावणी। माझाच्या बातमीनंतर प्रदूषण नियंत्रक मंडळानं जनसुनावणीची स्थगिती नोटीस काढली। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचे 2 बळी। लातूर, नांदेड, बीड, धाराशिवमध्ये फळबागा, आंबा, ज्वारी, गहू, हरभऱ्याची माती। रब्बीचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस। लाचखोरीच्या प्रकरणावरून मंत्री नरहरी झिरवाळांविरोधात विरोधक आंदोलन करणार, तर राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होणार। भारताचे सर्वपक्षीय खासदार जाणार पुन्हा परदेश दौऱ्यावर। 64 देशांचा दौरा करून संसदीय डिप्लोमसी राबवणार। सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण यांच्याकडे शिष्टमंडळाचं नेतृत्व। T20 विश्वचषकात वेस्ट इंडिजची तडाखेबाज बॅटिंग। विश्वचषकातली आजवरची दुसरी सर्वात मोठी धावसंख्या। 20 षटकांमध्ये 254 धावांचा डोंगर। झिम्बाब्वेला 107 धावांनी धोबीपछाड, भारताची वाट बिकट।